हिंगोली जिल्ह्यामध्ये काल सायंकाळच्या सुमारास जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आणि त्याच पावसामुळे जे आहे ते प्रचंड नुकसान झालेलं आहे। मी आता कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ शिवारामध्ये आणि या शिवारामध्ये केळीचं जे आहे ते प्रचंड नुकसान झालेलं आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की हे कशा प्रकारे नुकसान जे आहे ते प्रचंड झालेलं आहे। हे जवळा पांचाळच नव्हे तर कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील अनेक गावातील अनेक शिवारातील केळीचं जे आहे ते प्रचंड नुकसान झालेलं आहे। हजारो रुपये खर्च करून या शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली होती, मात्र हातातोंडाशी येणारे पीक होतं, मात्र याच पिकाचं या 5 ते 10 मिनिटाच्या वादळी वाऱ्यामुळे होत्याचं नव्हतं झालेलं आहे। आपल्यासोबत केळी उत्पादक शेतकरी आहेत, नेमकं काय झालं, कसं झालं? तर 6 वाजता एक अचानक पाऊस आला आणि पाऊस आल्यामुळे सगळं बंद साफ झालं। धीर धीर धरा, खरं तर तुमच्या डोळ्यातून पाणी येते, तुम्ही तळ हाताच्या बोटा फोडाप्रमाणे जपलेली बाग होती। नेमकं आता काय करणार आहे साहेब, खतम झालो आम्ही। आता काय विलाज नाही, आम्हाला लई खर्च झाला साहेब, याला येलो 5 लाख रुपये खर्च झालेला आहे। त्यात आता 1 रुपया जवळ नाही, याच्यावरच सगळी माझी बाजू होती। हो, किती एकर मध्ये बाग होती? 3 एकर मध्ये होती साहेब। बरं, संपूर्ण मला माहिती सांगा, किती एकर मध्ये बाग होती, एकूण किती रोपटे होते आणि खर्च कसा आला होता? हे 19 प्रमाणाचं रोप 19 प्रमाणाचं रोपा एक काडी घेतली होती साहेब। याला खर्च येतो 5 लाख रुपयाला। हे 3 एकर होतं, 3 एकर मध्ये 4000 बुड बसलं होतं। हो हो, याला 5 लाख रुपये खर्च झाला साहेब। हो, खरं तर शेतकऱ्यांनी जे आहे ते याच बागेवरती लाखो रुपयाचा खर्च केला होता। शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये जे आहे ते आपण अश्रू बघतोय। शेतकऱ्यांना जे आहे ते सर्व भयावह परिस्थिती बघवत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी वाहताना आपल्याला दिसत आहे। काय सांगाल, नेमकी रात्री जे झालेलं नुकसान आहे ते भरून निघणार आहे का? हे शक्य नाही, भरून निघायसारखं तर नाहीच। आता आम्हाला सुधारणा झाली, करावं काय आणि ठेवावं कसं? आज अशी परिस्थिती आली की आज आम्हाला काही सुधारणा, परेशान म्हणजे असं दिमाग असा चक्रून गेला सगळा। आता हे शासनाकडेच विनंती आहे, शासनाने जर मदत केली आमची तर थोडंफार धुवून निघेल काहीतरी, नसलं म्हणजे काय करावं हे सुद्धा ही भयानक परिस्थिती पाहून शेतकऱ्यांना सुचत नाही। अजून काही आपल्या सोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। नेमकं काका, हे सगळं नुकसान झालं, आता नुकसान तर झालं, प्रशासनाकडून काही दखल घेण्यात आली आहे का? प्रशासनाला तुम्ही कळवलं का? प्रशासनाचे कोणी अधिकारी कर्मचारी केळीच्या बागेचा पंचनामा करून गेले का? नाही साहेब, प्रशासनाचा कुठलाही अधिकारी वगैरे काही आलेले नाहीत आतापर्यंत। आता इथून आम्ही आमदार साहेबांना बोललो होतो, ते आता प्रशासनाला कळतील। पण एवढी बागेची नुकसान झाली, आज 20 लाख रुपयाची या शेतकऱ्याची नुकसान झालेली आहे साहेब। 20 लाख रुपयाची 3 एकर बागेला कमीत कमी यांनी एकराप्रमाणे जपलं, 5 लाख रुपये स्वतः याच्यात टाकले। आज रोजी त्याच्याकडे पूर्णतः पैसे टाकले, आज रुपया नाही, सगळं उदरनिर्वाह या बागेवरती अवलंबून होता। आज यांनी जगायचं कसं, हा प्रश्न आम्हाला शासनाशी आहे की यांनी पूर्णतः याची मदत करून द्यावी। ह्या अगोदर ही केळीच्या विम्याचा प्रश्न ऐरणीवर होता कळमनुरी तालुक्यामध्ये, तो प्रश्न काय मिटला का? सरकार दरबारी तुमची मागणी नाही मिटला साहेब, विम्याचा सुद्धा प्रश्न मिटलेला नाही। कुठलाही विमा आम्हाला 1 रुपयाचा आतापर्यंत मिळालेला नाही। हो, केळीसह अजून कुठल्या कुठल्या पिकाची नुकसान झाली? केळी आहे, सोलर पंप, सोलर गेलेले आहेत उडून, घरावरचे पत्र उडाले सगळे, जे शेतात घरं बांधलेले आहेत ना त्या शेतीवरचे घराचे पत्र उडून गेले, झाडं मोडले, लाईट पोल मोडलेत, पूर्णतः नुकसान झाले साहेब। 100% नुकसान झालेलं आहे आज रोजी। खरं तर रात्री सायंकाळी जवळपास 6:30 ते 7च्या दरम्यान ह्याच कळमनुरी आणि वसमत तालुक्यातल्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाच्या दृश्यासारखं वादळ आलं आणि या वादळामुळे केळीच्या बागा असतील, त्याचबरोबर घरावरील टीन पत्रे असतील, त्यानंतर महावितरणचंही प्रचंड नुकसान झालेले आहे। त्याचबरोबर अनेक गोठ्यावरती जनावर बांधलेल्या गोठ्यावरच्या जनावरांनाही जखमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मायबाप सरकारने या सर्व शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन यांना तातडीची मदत करणं गरजेचं आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, जवळा पांचाळ, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।